आपल्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहे. चव्हाण साहेब, तुमचं खूप खूप अभिनंदन. 28 वर्षानंतर आज नांदेडमध्ये भाजपचा महापौर बसणार आहे आणि त्याला सुद्धा कारण अशोक चव्हाणच ठरलेले आहेत. खरं म्हणजे हे यश जे आहे ते नांदेडकरांच्या विश्वासाचं हे यश आहे. नांदेडकरांनी जो विकासात्मक अजेंड्याची अपेक्षा माझ्याकडून केली, मागच्या काळात सुद्धा यश जे मिळालं ते नांदेडकरांच्या विश्वासाचं होतं. आज सुद्धा यश मिळालंय ते नांदेडवासियांच्या भरोशाचा विश्वास, माझ्यावर जो विश्वास आहे, पक्षावर जो विश्वास आहे, त्याचं हे फार मोठं यश असं मी मानतो. नेतृत्वाचं यश आहे. त्या ठिकाणी देशामध्ये आपले यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाचं, देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाचं, याचं हे फार मोठं यश महाराष्ट्राला, आम्हाला विशेषतः महाराष्ट्रात मिळालंच आहे. पण नांदेडला विशेषतः आज भाजपचं पहिल्यांदा महानगरपालिका येत आहे आणि तमाम माझ्या कार्यकर्त्यांचं मेहनतीचं यश आहे, ज्याच्यामुळे लोकांचं समर्थन मिळालं, नेतृत्वाची साथ मिळाली आणि कार्यकर्त्यांचं खूप मेहनत झाली आणि जनतेने खूप मोठा विश्वास टाकला. असं संयुक्तपणे सर्वांच्या प्रयत्नातून नांदेडला जवळपास 48 जागा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि अजूनही काही म्हणजे स्पष्ट बहुमत आलेलं आहे. आम्ही स्वबळावर स्थापन करू शकतो. अद्याप निर्णय आम्ही घेतलेला नाही या बाबतीमध्ये काय करायचं आहे, पण आमच्या आज म्हणायचं करायला गेलो तर आम्ही स्वबळावर करू शकतो, पण निर्णय आम्हाला अजूनही घ्यायचा आहे. त्या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठींनी चर्चा करू, मित्रपक्ष सुद्धा त्यांचं काय म्हणणे ऐकून घेऊ आणि त्या बाबतीमध्ये पुढचा विचार करता येईल. आणि त्याचबरोबर आगामी काळामध्ये नांदेडच्या विकासात्मक कामासंदर्भामध्ये लोकांनी खूप मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहे. पॅनल सर्वत्र निवडून आलेलं आहे आणि त्याचं हे यश मिळालेलं आहे. आणि मग विरोधकांनी ज्या पद्धतीने खालच्या म्हणजे दर्जा टाकून ज्यांनी दर्जा ठेवलाच नाही आणि अतिशय खालच्या पातळीवर प्रचार जो केला, त्या लोकांनी काही थारा दिलेला नाही आणि दहशतवाद आणि अनेक गोष्टी चुकीच्या ज्या झाल्या नांदेडमध्ये, तर लोक ह्या बाबतीमध्ये समर्थन लोकांचं मिळालेलं नाही. लोकांनी विकासात्मक कामावर भर दिलेला आहे. साहेब, अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेड जिंकलेलं आहे, पण इतरत्र पाहिलं तर अजित पवारला धक्का बसलेला आहे. उद्धव ठाकरे यांना जोरदार हा धक्का आहे. लोकशाही आहे असं आहे की हल्ली तुम्ही कसं वागता, कसं बोलता, काय काम करता, एक सर्व मी काय माझ्या यशाची बद्दल प्रशंसा मी करायचं माझं काम नाहीये. शेवटी हा अधिकार जनतेचा आहे. पण मला वाटतं की आपण सत्तेमध्ये असताना आपण कशा पद्धतीने वागतो, बोलतो, काय करतो, याच्यावर बरंचसं अवलंबून असतं. आमच्याकडे सुद्धा काही ठिकाणी लोक आमचे पराभूत झाले मला माहिती आहे, परंतु ठीक आहे, तिथे आम्ही लक्ष घालू. परंतु नांदेडच्या सर्व म्हणजे ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर नांदेडमध्ये अभूतपूर्व यश आम्हाला मिळालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे मुंबईच्या यशाबद्दल काय सांगाल? चांगलं आहे ना. मुंबईमध्ये एक हाती सत्ता जी युतीला मिळते आहे ती खूप अभिमानाची बाब आहे. सरकार केंद्रात राज्यात आहे आणि मुंबईच्या ज्या फार मोठ्या कामाच्या अपेक्षा आहेत, पायाभूत सुविधामध्ये खूप भर पडलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या एकंदरीत इनिशिएटिव्हमुळे मुंबईमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या ह्याच्या पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सरकार हे महापालिका आहे जे आहे ते भाजपच्या नेतृत्वाखाली राहणार आहे. त्यामुळे मुंबईला निश्चित विकासाला पुढचं पाऊल मुंबईवासियांना एक चांगलं निश्चितच पुढचा कार्यकाळ चांगला राहणार आहे. एक शेवटचा प्रश्न, राज उद्धव दोघं एकत्र आले, अजित पवार आणि शरद पवार दोघंही एकत्र आले, पण त्यांना यश आलेलं नाहीये. काय कारण वाटते? एक माझं मत पहिल्यापासून आहे की त्यांच्या दृष्टीने त्यांचा अस्तित्वाचा प्रश्न होता म्हणून एकत्र आलेला आहे. फॅक्ट ही आहे. म्हणजे लोकांचं भलं करणं किंवा लोकांना फायदा होणं यापेक्षा दोन्ही पक्षांचे अस्तित्वाचे विषय होते आणि म्हणून कदाचित ते एकत्र आले असावेत, पण जनतेने त्याला फारसं काही महत्त्व दिलं आहे असं दिसत नाही. हे होते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, ज्यांनी आताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.